आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आहेत. काय सांगाल, किती आता उमेदवार जे आहेत रिंगणात आहेत, किती बंडखोर आहेत आणि ज्या शिवसेनेवर ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अशा किती जणांनी माघार घेतली? नाही, काल जे उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख होती आणि ती तारीख संपल्यानंतर आमच्या पक्षाचे 97 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. एक 4-5 ठिकाणी जर सोडलं तर आमच्याकडं कोणताही असा मोठा बंडखोर की ज्याच्यामुळं निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल असं कोणी बाकी नाही आहे. आणि काल आमच्या एक उमेदवाराचा बी फॉर्म जोडल्यानंतरसुद्धा त्याला चिन्ह मिळू शकलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी एक विड्रॉ केलेला आहे. आणि एक आपल्याकडं उमेदवार होता त्यांनी म्हणजे 2 उमेदवार या ठिकाणी विड्रॉ झालेले. परंतु 2 उमेदवार विड्रॉ होऊनसुद्धा 97 उमेदवार आज आमच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि चांगला जनतेचा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळत आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की आमची शिंदे शिवसेना व MIM सोबत लढाई आहे आणि आमच्या 60 ते 65 जागा येतील आणि महापौर होईल भाजपांचा. नाही, त्यांना शुभेच्छा आहे, परंतु तशी परिस्थिती खरं बघायला गेलं तर मैदानामध्ये नाही आहे. मैदानामधलं चित्र वेगळंच आहे. शिवसेनेला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. ज्या काय रॅल्या या ठिकाणी केल्या जात आहेत, जनतेच्या ज्या भेटीगाठी घेतल्या जातात त्या भेटीगाठीमध्ये जनता ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून ही शिवसेनेसोबत आहे. तुमची लढाई कोणासोबत? म्हणजे वैयक्तिक विचारता पक्षाची आमची मित्रपक्ष म्हणून भाजपशीच या ठिकाणी लढाई होणार आहे. दुसरा कोणताच पक्ष सध्या तरी मैदानात कुठं दिसत नाही. आपण बघतोय MIMचे जे आहेत अध्यक्ष OWC त्यांची सुद्धा एक मोठी सभा संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. दर निवडणूक आली की ते येतात, सभा घेतात, हिंदूंना शिव्या देतात आणि चालल्या जातात. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांचे जे काही धर्मांध लोक आहे ते लोक त्याच्यात आकर्षित होतात आणि त्यांना मतदान करतात. तर ते MIMचे एक 3-4 प्रभाग असे आहे की त्याच्यावर त्या सभेचा परिणाम होतो आणि त्यांच्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीनं मतदान होत असतं. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यापैकी बऱ्याच उमेदवाराची तिकीट त्यांनी कापलेलेले आहे आणि त्याच्यामुळे रोष त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून यंदाच्या निवडणुकीमध्ये MIMचं काय होणार आहे खरं तर एक बघण्यासारखी गोष्ट असणार आहे. पण त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही तरुण जे आहेत उमेदवारांना संधी दिली पण जुने आमच्या सोबत आहेत, नाराजी कुठे नाही आहे. त्यांनी असं जर म्हटलं असतं तर त्यांच्यावर तिथं झालेलं आंदोलन, त्यांचे जाळलेले फोटो, त्यांचे फाडलेले फोटो, OBCचे फाडलेले फोटो, मग हे काय होतं? हे नाराजी 100% आहे आणि त्याचा परिणाम 100% निकालावर होणार आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी नासेर सिद्दीकी किंवा जे त्यांच्याकडे सिनियर नगरसेवक होते, यार खान जे सिनियर नगरसेवक होते त्यांचे उमेदवारी कापल्यामुळं निश्चित त्यांच्या याच्यावर तर परिणाम होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. प्रचाराला सुरुवात झाली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते कोण कोण येणार आहेत? शिवसेनेचे कालच आमच्या मध्यवर्ती कार्यालय मुंबईहून फोन आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब असतील, मंत्री महोदय संजयजी राठोड साहेब असतील, मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब असतील, म्हणजे भरपूर जी आमची टीम आहे ती या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहे. आणि शिवसेने पक्षासाठी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी येणार आहे, कारण त्यांचं प्रभुत्व विशिष्ट म्हणून या ठिकाणी लोकांवर आहे. त्याच्यामुळं त्यांचा पण आम्हाला चांगला फायदा या ठिकाणी होईल. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ होते, ज्यांनी आपल्यास संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.